मराठी माणसाच्या अस्तित्वापुढे आमच्यामधले वाद क्षुल्लक आहेत असं राज ठाकरे यांनी म्हटलंय। उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती करणार का या प्रश्नावर राज ठाकरे यांचं हे सडेतोड उत्तर होतं। चोरांच्या गाठीभेटी आणि त्यांना कळत नकळत पाठिंबा देऊ नका असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं। चोरांना पाठिंबा देणार नाही ही शिवरायांची शपथ घ्या आणि मगच टाळी देण्याची हाळी द्या असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे। मी शिवसेनेतनं बाहेर पडणं हे काही माझ्याकडे आले होते ना, आमदार खासदार सगळे आले होते, मला त्याच वेळेला शक्य होतं ना। पण माझ्या मनामध्ये एकच गोष्ट होती, बाळासाहेब सोडून मी कोणाच्याही हाताखाली काम नाही करणार, कळलं का? म्हणजे त्यावेळेची परिस्थिती अशी होती, मी जेव्हा बाहेर पडलो त्याच्यानंतरचा हा माझा विचार आहे। परंतु मी जेव्हा शिवसेनेमध्ये होतो त्यावेळेला मला काय बाळासाहेब असेल, उद्धवच्या बरोबर काम करायला मला काहीच हरकत नव्हती। पण समोरच्याची इच्छा आहे का मी बरोबर काम करावं? महाराष्ट्राची इच्छा आहे ना, तेच तर ना, महाराष्ट्रात जाऊन सांगावं तिकडे। आमच्यातली भांडणं मी आज सांगतो, जी काय भांडणं माझ्याकडनं नव्हतीच कोणाशी, मिटून टाकली। चला, पण पहिले हे ठरवा, महाराष्ट्राचं हित। आणि मग त्यावेळेला सगळ्या मराठी माणसांनी ठरवायचं की भाजप सोबत जायचं का शिवसेनेसोबत, म्हणजे माझ्या बरोबर एसनसी नाही, गद्दार सेना नाही, पण ठरवा कोणासोबत जाऊन महाराष्ट्राचं, मराठीचं आणि हिंदुत्वाचं हित होणार आहे, माझ्या बरोबर का भाजप बरोबर। आणि मग काय द्यायचा असेल तो अगदी पाठिंबा द्यायचा आहे, विरोध करायचा बिनशर्त करा, माझी काही हरकत नाहीये। महाराष्ट्राचं हित ही एकच शर्त आहे माझी। पण मग बाकीच्यांना, या चोरांना गाठीभेटी आणि कळत नकळत पाठिंबा किंवा त्यांचा प्रचार करायचा नाही, ही पहिली शपथ घ्यायची छत्रपती शिवाजी महाराजांची, आणि मग टाळी देण्याची हाडी द्यायची।